नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोथ इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या टॉपिकमध्ये काही वेगवेगळे सेक्शन्स बघितले होते आणि पॅरलल ॲक्सिस थेरमचा आपण अभ्यास केला होता. आता यामध्ये बघा की अजून काही चेंजेस आहे का? म्हणजे आत्तापर्यंत आपण रेक्टँग्युलर शेपचा स्टडी केला होता, त्याच्यापासून वेगवेगळे शेप तयार केले होते. आता नेक्स्ट पार्टकडे चालूया. बघा, क्वेश्चन वाचल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल. क्वेश्चन दिलेला आहे फॉर अ सर्क्युलर लॅमिना. आता याच्या आधी सुद्धा आपण सर्क्युलर लॅमिनाचे क्वेश्चन घेतलेले आहेत, परंतु ते पॅरलल ॲक्सिस थेरमवर नव्हते. ते सिंपल फॉर्म्युला बेसिस क्वेश्चन होते. आता याच्यामध्ये पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर कशा प्रकारे होणार आहे ते सांगतो. बघा, क्वेश्चन दिलेला आहे सर्क्युलर लॅमिना, याचा अर्थ एक सर्क्युलर शेप आहे ऑफ डायमीटर 100 mm. आता सर्कल दिला म्हणजे एक तर रेडियस किंवा डायमीटर दिलेले असणार. तर सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलं सर्क्युलर लॅमिना ऑफ डायमीटर 100 mm. मग आपण काय करू, सगळ्यात अगोदर इथे एक सर्कल ड्रॉ करू आणि याचा डायमीटर किती दिलेला आहे आपल्याला, 100 mm. बघा, सर्कल आहे आणि याचा डायमीटर दिलेला आहे आपल्याला 100 mm. मग सोबतच आपण याच्या दोन्ही एक्सिस सुद्धा इथं दाखवून देऊ. बरोबर, कोणताही डायग्राम असेल त्याला दोन एक्सिस आपण इथं डिनोट करतो, एक्स एक्स एक्सिस आणि वाय वाय एक्सिस. पण बघा, इथं आपण एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस इथं दाखवून दिली पुढं, आणि त्याचं डायमीटर आहे 100 mm. इथं दिलेलं बघा, डायमीटर इज 100 mm. म्हणजे डी ची जी व्हॅल्यू आहे, डायमीटरची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 100 mm. पुढे काय विचारलं ते बघू. फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय काढायचं बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता याच्यामध्ये दोन एक्सिस आहे, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. इथं सध्या मेन्शन नाही कोणते, मग पुढं वाचायचं. अँड रेडियस ऑफ गायरेशन. दुसरी व्हॅल्यू कोणती काढायची, रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे एक व्हॅल्यू काढायची मुवमेंट ऑफ इनर्शिया, दुसरी व्हॅल्यू काढायची रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एनी टँजंट. आणि कुठं फाइंड करायची, एक्स एक्सिस वर, वाय एक्सिस वर का टँजंट वरती, ते आपण इथं रीड करा. तर इथे क्वेश्चन मध्ये काय चेंज आहे बघा, अबाउट एनी टँजंट. जो पॉईंट इथं नवीन ऍड झालेला आहे. सेंट्रल एक्सिस वरती न विचारता आपल्याला टँजंट वरती त्यांनी मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलेले आहे. टँजंट म्हणजे काय, तर सपोज आपण सर्कलला, बरोबर, आउटर साइडनं एका पॉइंट मधून जी रेष ड्रॉ करतो, जी लाईन ड्रॉ करतो, त्याला आपण काय म्हणायचो, टँजंट म्हणायचो. मग इथं सगळ्यात पहिले आपण अशी टँजंट दाखवून देऊ. बघा, अशी एक इथं टँजंट दाखवली, ही झाली त्याची टँजंट. याला काहीतरी नाव देऊन टाकू, इथं पी क्यू. बघा, याला नाव दिलं टँजंटला पी क्यू. तर ही आपली काय टँजंट आहे, याला काय म्हणणार आपण, टँजंट म्हणणार. आणि इथं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची. आता आपल्याला जर अशी दाखवायची असेल व्हर्टिकल तरी पण चालेल, काही अडचण नाही. वाय ऍक्सिसला पॅरलल दाखवा का एक्स ऍक्सिसला पॅरलल दाखवा, याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. म्हणजे तुम्ही एक्स ऍक्सिसला जरी पॅरलल दाखवली किंवा वाय ऍक्सिसला जरी पॅरलल दाखवली तरी तुमचा आन्सर सेमच येणार, कारण की आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची व्हॅल्यू कशी असते, सेम असते. मग बघा, ही टँजंट आपण इथं ड्रॉ केली आणि आपल्याला इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारली. मग जर एखादी एक्सिस सेंट्रल एक्सिसला पॅरलल जेव्हा असती, इथं आपण पॅरलल एक्सिस थेरमचा वापर करतो. आता बघा, पहिली डायग्राम बघा कोणती आहे, सर्कल आहे. तर सर्कलसाठी आपल्याकडं आय एक्स एक्सचा काय फॉर्म्युला आहे, पहिले ते समजून घ्या. पाय बाय 64 डी रेस टू 4. हे आपल्याला क्लिअर आहे. जर त्यांनी म्हटलं असतं मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल एक्सिस फाइंड करा, तर आपण यो फॉर्म्युला वापरला असता, आय एक्स एक्स इक्वल टू पाय बाय 64 डी रेस टू 4. डी म्हणजे डायमीटर, ही डायमीटरची व्हॅल्यू 100 mm इथं पुट करणार, आपला क्वेश्चन सॉल्व्ह होणार. पण त्यांनी सेंट्रल एक्सिस न विचारता इथं टँजंट वर विचारला, म्हणजे आपल्याला पॅरल एक्सिस थेरमचा वापर करायचा आहे. मग पॅरल एक्सिस थेरम मध्ये दुसरी एक व्हॅल्यू लागते आपल्याला, एरिया. मग सर्कलचा एरिया नेहमी लक्षात ठेवा, पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपल्याला एरियाचा फॉर्म्युला लागणारच आहे. जसं जसं आपण पुढे जाणार आहे, शेवटच्या चॅप्टर पर्यंत आपल्याला एरिया लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी अजूनही पाठ केलेला नसन, जो फॉर्म्युला सगळ्यात पहिले पाठ करून ठेवा. पाय बाय 4 डी स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय, पाय बाय 4 डी स्क्वेअर. डायमीटरच्या फॉर्म मध्ये दिलं म्हणून पाय बाय 4 डी स्क्वेअर. जोपर्यंत आपण आधी जेव्हा फर्स्ट सेमिस्टर मध्ये शिकलो होतो, तर इथं जास्त करून रेडियसच्या फॉर्म मध्ये आपण वापरला असेल भरपूर जणांनी. तर रेडियसच्या फॉर्म मध्ये दिलं तरी चालतो, पण मग तुम्हाला इथून रेडियस घ्यावं लागेल. पण डायमीटर दिलेलं आहे, जास्त करून स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपल्याला डायमीटर दिलेलं राहतं. मग डायमीटर वरून डायरेक्ट आपण काय करणार, एरिया करणार पाय बाय 4 डी स्क्वेअरनं. आणि तिसरा पॉईंट लागतो म्हणजे एच. एच म्हणजे कोण, या दोन्ही एक्सिस मधला गॅप कितीचा आहे. एच म्हणजे कोण, या दोन्ही एक्सिस मधला गॅप कितीचा आहे, एक्स एक्सिस आणि टँजंट. मग याला म्हणायचं एच. याला काय म्हणायचं, एच म्हणायचं. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यो डिस्टन्स म्हणजे सर्कलचा अर्ध डिस्टन्स आहे, बरोबर.
जो डिस्टन्स म्हणजे सर्कलचा अर्ध डिस्टन्स आहे, सर्कलचा पूर्ण डिस्टन्स म्हणजे डी आणि त्याच्या हाफ म्हणजे याचा फॉर्म्युला काय आला d/2. याचा फॉर्म्युला काय आला d/2. आता एकदा तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित बघा. प्रत्येकामध्ये डी ची व्हॅल्यूची गरज आहे आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. किती दिलेली आहे? 100 mm. म्हणजे या डी च्या जागेवरती आपण फक्त 100 mm पुट करणार आणि कॅल्सी मध्ये जशा तसं π/64 इंटू इथं 100 येणार आहे, 100⁴ लिहिणार, इथं 100 चा स्क्वेअर येणार, इथं 100/2. म्हणजे आपण तिन्ही व्हॅल्यू काढून घेणार आणि तिन्ही व्हॅल्यू काढल्याच्या नंतर या तिन्ही व्हॅल्यू का बरं काढल्या आपण, तर आपल्याला इथं वापरायचं आहे पॅरलल एक्सिस थेरम. मग काय सांगतो पॅरलल एक्सिस थेरम, की आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची होती PQ वर. बरोबर, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची होती PQ वर. ही होती एक्स एक्सिसला पॅरलल. म्हणून इथं आपण पॅरलल एक्सिस थेरम वापरला. काय असतो पॅरलल एक्सिस थेरम? IXX प्लस AH² जो असतो आपला पॅरलल एक्सिस थेरम. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल एक्सिस प्लस द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ सेक्शन अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन बोथ द एक्सिस. दोन्ही एक्सिस मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर करा. मग तिन्ही व्हॅल्यू आपण इथं काढणार, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. IXX ची व्हॅल्यू प्लस एरिया आणि एचचा स्क्वेअर या दोघांचा गुणाकार यांची बेरीज केली की आपल्याला भेटेल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द टँजेंट. मग आता चला इथं फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. चला पहिले वाटलं तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि आपण आन्सर चेक करू. बघा, तर सगळ्यात पहिले आपण IXX काढलं, π/64 d⁴. डी ची व्हॅल्यू पुट केली 100, 100⁴. याला कॅल्सिट टाका. तुमचा IXX उत्तर 4.908 इंटू 10⁶. 4.908 10⁶. पॉईंट नंतर 3 डिजिट घ्या किंवा 2 डिजिट जर घ्यायचे असेल त्याला राऊंड अप करा. त्याच्यानंतर एरिया आहे बघा π/4 d², π/4 100चा स्क्वेअर. इथं पुट केलं, याला कॅल्सिट टाका. ही व्हॅल्यू येणार 7853.98 mm². एरिया असतो mm² मध्ये. त्याच्यानंतर एच काढलं होतं बघा, तिसरा फॉर्म्युला एचचा d/2, 100/2. बघा डी ची व्हॅल्यू 100 होती, 100च्या हाफ. एच कसं काढलं ते सगळं आधी सांगितलंय. 50 mm आलं. तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केला. तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला म्हटलं होतं पॅरलल एक्सिस थेरम नुसार या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. IXX प्लस AH². IXX किती आलता? यो इथं, इथून ही व्हॅल्यू उचलली, इथं पुट केली पहिल्या ब्रॅकेटमध्ये, नंतर प्लसचं साईन दिलं. त्याच्यानंतर एरियाची व्हॅल्यू पुट केली बघा इथं, आणि मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे, हे गुणाकार चिन्ह. एचचा स्क्वेअर, एचची व्हॅल्यू 50 आहे, इथं 50 पुट केली, 50चा स्क्वेअर. याला ॲज इट इज तुम्ही कॅल्सीमध्ये पुट करू शकता. कॅल्सीमध्ये पुट केल्याच्या नंतर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल 24.54 10⁶. हे कॅल्सीमध्ये व्यवस्थित पुट करा. चला कॅल्सीमध्ये व्यवस्थित पुट करा. वाटलं तर आपण परत एक सेपरेट लेक्चर, कोणाला जर अडचण असेल कॅल्सीमध्ये तर त्यांच्यासाठी आपण पुन्हा एक सेपरेट कॅल्सीचा व्हिडिओ आपण बनवू शकतो. बघा, आता दुसरा पॉईंट होता रेडियस ऑफ गायरेशनचा. दुसरा पॉईंट काय विचारलं त्यांनी? रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा काढा. तर सिंपल त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्क्वेअर रूट मध्ये रेशो घ्यायचा आहे. कोणाचा रेशो घ्यायचा आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एरियाचा. तर बघा, अंडर रूट घेतलं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइड बाय एरिया. आता तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन विचारली कोणती? तर टँजेंट वरची. PQ नाव होतं त्याचं. मग जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार तर ती पण टँजेंटचीच घ्यायची. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट PQ किती आलती आपली मोमेंट ऑफ इनर्शिया? 24.54 24.54 10⁶. इथं पुट केली बघा 24.54 10⁶ आणि डिवाइड बाय एरिया. एरिया होतं 7853.98. अंडर रूट घ्या, या रेशोला कॅल्सीमध्ये पुट करा, तुम्हाला उत्तर भेटेल 55.879. असं घेतलं तर त्याला आपण राऊंड अप केलं 90, राऊंड अप करून घेतलं 90 आलं. 55 आलं पाहिजे. पॉईंट नंतर तुमचं थोडंफार व्हॅरी करू शकतं. इथे 87 88 89 असं या व्हॅल्यूनुसार थोडंफार व्हॅरी करतं, पण याच्या जवळपास आपला आन्सर आहे ना 55 54 असं. तर हे 2 पॉईंट विचारले होते बघा. आणि क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवा, क्वेश्चनचा पॅटर्न काय? अबाउट एनी टँजेंट. टँजेंट वरती जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारली तर याचा अर्थ 100% आपल्याला पॅरलल एक्सिस थेरम वापरायचं. आता याच प्रॉब्लेमला आपण थोडंसं बदलू. दरवेळेस काय होतं, आपण अशा टाईपचा प्रॉब्लेम प्रॅक्टिस करतो, पण कधी कधी काय करते, आता आपल्याला हे फॉर्म्युले लिहिल्यावरती आपल्या माइंडमध्ये चला आपण हे पाठ पण केलंय. मग आपल्या माइंडमध्ये काय, की क्वेश्चनमध्ये डायमीटरची व्हॅल्यू दिलेली असती, ती व्हॅल्यू घ्यायची, इथं पुट करायची आणि आपला आन्सर सॉल्व्ह होणार. आता समजा जर कधी क्वेश्चनमध्ये डायमीटर दिलाच नाही, म्हणजे कोणतीच व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिलेली नाहीये, तर अशा टाईपचा जर क्वेश्चन कधी आला, जास्त चान्सेस राहते की थोडंसं पेपर फिरवण्यासाठी असं करतात आणि मग सर्वांना वाटतं की पेपर अवघड पडला. तर अवघड नाही, पेपर तोच आहे
क्वेश्चन तोच आहे, सर्व काही तेच राहतं, फक्त व्हॅल्यू दिलेली नसती. तर त्यासाठी आपण एकदा बघून घेऊ. बघा तोच क्वेश्चन वाचा. बघा क्वेश्चन तोच आहे, फक्त डायमीटर दिला नाही. काय म्हटलंय तर फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच काढायची आहे ऑफ सॉलिड सर्क्युलर लॅमिना. शेपचं नाव काय दिलं? सर्क्युलर लॅमिना. काय दिलेलं आहे? सर्कल. म्हणजे सर्कलच आहे ऑफ डायमीटर डी. डायमीटर मागच्या प्रॉब्लेम मध्ये 100 होता, तर व्हॅल्यू न देता फक्त म्हटलं की डी नावाचा त्याचा डायमीटर, डी त्याचं डायमीटर आहे. अबाउट इट्स टँजंट. आणि कुठं विचारली मोमेंट ऑफ इनर्शिया? सेम क्वेश्चन, अबाउट इट्स टँजंट. मग बघा सेम डायग्राम, सर्कल काढला, एक्स एक्सिस काढली, वाय एक्सिस काढली, ही टँजंट दाखवली. बघा ही काय टँजंट आहे, मग त्याला एक नाव देऊन टाकलं आपण पी क्यू. इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. सेंट्रल एक्सिसला पॅरल एक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा विचारते, इथं आपण पॅरल एक्सिस थेरम वापरतो. मग इथं आपल्याला पॅरल एक्सिस थेरम वापरावं लागेल. त्याची पहिली कंडिशन आहे की आपल्याला सेंट्रल एक्सिसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. यो लिहिला बघा सेंट्रल एक्सिसचा फॉर्म्युला आय एक्स एक्स पाय बाय 64 डी रेस टू 4. मागच्या प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यू होती, पुट केली ती, आता नाही काहीच पुट नका करू, असंच राहू द्या. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपल्याला लागतो एरिया. एरियाचा फॉर्म्युला आहे पाय बाय 4 डी स्क्वेअर. यो लिहिला बघा पाय बाय 4 डी स्क्वेअर. आणि तिसरी स्टेप म्हणजे काय की या दोघांच्या मधला गॅप नेहमी लक्षात ठेवा, ये माइंड मध्ये फिट ठेवा. पॅरलल एक्सिस मधला गॅप म्हणजे एच असतो. तर एच इथं बघा, एच ची व्हॅल्यू काय असणार? सर्कलच्या हाफ डिस्टन्स डी बाय 2. आता व्हॅल्यू तर नाही, मग आता करायचं काय? जी स्टेप आहे ती प्रोसिजर फॉलो करा. जे तुमचं फायनल फॉर्म्युला बनल ते आपलं फायनल आन्सर आहे. मग बघा आपण काय केलं होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये, या आय एक्स एक्स मध्ये ऍडिशन केलं तर कोणाला? एरिया आणि एचच्या स्क्वेअरला. त्याला म्हटलं होतं पॅरलल एक्सिस थेरम. मग बघा बाय पॅरलल एक्सिस थेरम आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर. जशाल तसं लिहिलं बरोबर. पहिले मागचा प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही पक्का करून ठेवा. मग आता आपल्याकडे आय एक्स एक्सची व्हॅल्यू तर नाहीये, फक्त फॉर्म्युला आहे. तर तोच फॉर्म्युला आपण इथं पुट करू. बघा आय एक्स एक्सची व्हॅल्यू काय? पाय बाय 64 डी रेस टू 4. पाय बाय 64 डी रेस टू 4 केलं बघा आय एक्स एक्सच्या जागेवर. मग कोणतं चिन्ह आहे पुढं? प्लस. हे लिहिलं बघा प्लस. आता कोण पाहिजे आपल्याला? एरिया. एरिया असतो आपला पाय बाय 4 डी स्क्वेअर. एरिया काय असतो आपला? पाय बाय 4 डी स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर बाजूला काय? एचचा स्क्वेअर. मल्टिप्लाय मध्ये कोण आहे आपल्याकडे? एचचा स्क्वेअर आहे. तर एचची व्हॅल्यू काय आपल्याकडे? डी बाय 2. हे नीट बघा. बघा एचची व्हॅल्यू काय? डी बाय 2. एचचा स्क्वेअर आहे बरं, एचचा स्क्वेअर आहे म्हणून एचची व्हॅल्यू पहिले ब्रॅकेटमध्ये टाकली आणि त्याचा स्क्वेअर केला. त्याचा काय केला? स्क्वेअर केला, एचचा स्क्वेअर. आणि या दोघांचा गुणाकार आहे. चला आता जे जे आहे ते आपण सॉल्व्ह करू. बघा याच्यामध्ये काही सॉल्व्ह होत नाही, तसंच राहणार. पाय बाय 64 डी रेस टू 4 प्लस. आता इथं सॉल्व्ह होणार बघा. इथं काय दिसतंय? या दोघांचा गुणाकार आहे, या दोघांचा काय? गुणाकार आहे. आता इथं नीट लक्ष द्या. इथं 4 दिसतंय आणि इथं 2 आणि त्याचा स्क्वेअर दिसतोय. 2 आणि त्याचा स्क्वेअर आहे. तर आपल्याला माहिती आहे 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर असतो 4 बरोबर. 2चा स्क्वेअर काय असतो? 4. म्हणजे हो बघा, जो 2चा स्क्वेअर 4 आणि या 4चा या 4 सोबत गुणाकार, 4 चोक 16, 4 4 जा 16. बघा वरती पाय डिवाइड मध्ये 16. कशा आले 16 समजलं बघा. ही पायची व्हॅल्यू जशाल तशी लिहिली 4. आणि जो 2 नाहीये बरं, फक्त जो 2चा स्क्वेअर आहे. 2चा काय? स्क्वेअर आहे. 2चा स्क्वेअर किती असतो? 4. मग 4 4 जा 16 इंटू. आता उरलं कोण इथं? डी स्क्वेअर. आणि जो पण डीचा स्क्वेअर आहे बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतोय ना, डीचा स्क्वेअर. डीचा स्क्वेअर आणि डीचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर काय झाले? 4. बघा 2 इंटू 2 किती झाले ते? 4. यो पण स्क्वेअर आहे, यो पण स्क्वेअर आहे. 2 प्लस 2 किती होणार? 4 होणार. डीच्या पॉवर मध्ये किती आले? 4. हे झालं आपलं पूर्ण इक्वेशन तयार. आता याच्यामध्ये एक बघा, इथं पण पाय, इथं पण पाय, इथं डी रेस टू 4, इथं पण डी रेस टू 4, इथं 64 इथं 16. काय चेंज याच्यामध्ये? इथं 64 आहे आणि इथं 16 आहे. जर आपण हे दोन्ही नंबर सेम करून घेतले बरोबर, डिनॉमिनेटर जर सेम झाला तर आपण न्यूमरेटरची ऍडिशन करू शकतो. मग 64च्या टेबलमध्ये 16च्या टेबलमध्ये 64 कितव्यांदा येते? चौथ्यांदा. बघा इथं 16 आहे, इथं 64 आहे, इथं 16 आहे, इथं 64 आहे. इथं जर 64 आणायचे असतील तर कितीची गरज आहे? 4 न मल्टिप्लाय करायची. मग आपण काय करू? या ब्रॅकेटला न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 ने मल्टिप्लाय करू. आणि त्याला डायरेक्ट स्टेप असं म्हणता येईल की आपण एलसीएम शिकलेलो आहे बरोबर. 6वी 7वी मध्ये असताना एलसीएम शिकलेलो, तो रूल आपण इथं वापरतोय. 16 4 जा 64. बघा याला पाय डी रेस टू 4. बघा पाय डी रेस टू 4 प्लस इथं 4 न मल्टिप्लाय झालं बरं. या इकडे 4 इंटू पाय. बघा 4 इंटू पाय इंटू डी रेस टू 4. 4 पाय डी रेस टू 4. आणि डिवाइड मध्ये एकदाच 64 लिहिणार. एकदाच कसं आलं?
हे पण 64 आणि इथं 64 आपण आणले. कसे आणले? तर 4 न मल्टिप्लाय. न्यूमरेटर वरती पण 4 लिहा, खाली पण 4 लिहा. 16 4 जा 64. हे लिहिले मग 64 आणि हे 4 पाय डी रेस्ट 4 तसंच. आता इथं दिसतं इथं कोणताच नंबर नाही म्हणजे 1. हे 1 पाय डी रेस्ट 4 आणि हे 4 पाय डी रेस्ट 4. जसं आपण 1x + 4x 5x लिहितो तर सेमच आहे. ही व्हॅल्यू सेम आहे. 1 + 4 किती येणार इथं 5 आणि हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन. I PQ is equal to 5/64 pi d raised to 4. 5/64 pi d raised to 4. बघा 5 कसं आलं तर 1 + 4 इथं किती झाले 5. तर या टाईपचा क्वेश्चन आहे बघा की ज्याच्यामध्ये आपल्याला डायमीटरची व्हॅल्यू दिली नव्हती. क्वेश्चन तोच होता, डायमीटरची व्हॅल्यू नव्हती. त्यासाठी इथं कॅल्सीची काही गरज नाही आपल्याला. कॅल्सी नाही लागणार. कॅल्सी नाही लागली बघा, फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. आता इथपर्यंत आल्याच्यानंतर ज्यांना ही स्टेप नाही समजली तर ते डायरेक्ट कॅल्सीमध्ये चेक करू शकता. हे किती आहे 1/64. इथं समजा पाय नाही, पाय डी रेस्ट 4 आपण कॉमन घेतलं. ही झाली 1/64 आणि ही झाली 1/16. याला तुम्ही कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करून बघा. असं 1/64 प्लस 1/16 तुम्हाला डायरेक्ट इथं आन्सर भेटेल 5/64. डायरेक्ट हे आन्सर भेटेल 5/64. ज्यांना ही LCM वाली स्टेप नसेल समजली चालतं तर त्यांचं एक शॉर्टकट सांगितलं डायरेक्ट 1/64 प्लस 1/16 कॅल्सीमध्ये टाकून बघा. तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटेल 5/64. आणि आत्ताच्या एक्झाममध्ये अशाच टाईपचे चेंजेस करून क्वेश्चन विचारले जातात. म्हणून प्रत्येक टॉपिकमध्ये मग तो रेक्टँगल असू द्या, स्क्वेअर शेप असू द्या, ट्रायंग्युलर असू द्या, की अशा टाईपचा एक तरी क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून बघायला पाहिजे. की जर आपल्याला काही याच्यामध्ये चेंजेस केला बी तर आपल्याला एक्झाममध्ये तो क्वेश्चन सोडवता येणार. म्हणजे असं नाही वाटणार की पेपर अवघड पडला. चालतंय. तर असेच जर क्वेश्चन तुम्हाला आणखीन सॉल्व्ह करायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.